ठाणे महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळाली आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार तब्बल 62 कर्मचाऱ्यांना लिपिक तथा टंकलेखक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पालिका प्रशासनानं काढले असून पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एकूण 62 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक तथा टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश पालिका प्रशासनानं जारी केले आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती देण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. तसंच महापौर शर्मिला पिंपळकर यांनीही यासाठी प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाला पदोन्नतीची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनानं 62 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. महापौर दालनात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले. यावेळेला उपायुक्त मनीष जोशी, जीजी उदयपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, आस्थापना अधीक्षक राधिका कांबळे यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी यासाठी सहकार्य केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचे आभार मानले. पदोन्नतीच्या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले.